नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। पाहूया आजची विशेष बातमी। आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाड यांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय ज्ञानपीठ येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी माजी आमदार संजय रायमुळकर साहेब यांचे बंधू शिक्षक प्रमोद रायमुळकर सर यांनी मार्गदर्शन करताना सांगितलं की विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी जिद्द, चिकाटी व मेहनतीने अभ्यास करून विविध क्षेत्रात यश मिळवलं पाहिजे। मात्र अनेकांना अपयश सुद्धा येतं, त्यामुळे विद्यार्थ्यांनी खचून न जाता अपयश ही यशाची पहिली पायरी असल्याचंही त्यांनी सांगितलं। यावेळी प्रमोद रायमुळकर सर म्हणाले की तमन्नाओं की दुनिया हर कोई बसाता आता है, मगर पाता वही है जो तकदीर आता है। प्रमोद रायमुळकर सर हे माजी आमदार संजय रायमुळकर साहेब यांचे बंधू आहेत। मात्र प्रमोद रायमुळकर सर यांनी कधीही आपल्या भावाची आमदारकी आपल्या अंगात येऊ दिली नाही। शिक्षक वर्ग असो किंवा सर्वसामान्य जनता असो, त्यांच्यामध्ये अगदी साधेपणाने मिळून मिसळून राहत आहेत। हे सर्व करत असताना आपले भाऊ माजी आमदार संजय रायमुळकर साहेब यांच्या पाठीमागे सुखदुःखात खंबीरपणे उभे आहेत। आपल्या भावाला कधीही कोणतीच उणीव भासू दिली नाही। अगदी श्रीरामासारखे भावाच्या पाठीमागे अहोरात्र प्रमोद रायमुळकर सर खंबीरपणे उभे आहेत। आपल्या भावाचा पराभव झाला असताना सुद्धा आपल्या भावाला हिंमत देऊन अपयश ही यशाची पहिली पायरी आहे असं सांगण्याचं सुद्धा प्रमोद रायमुळकर सर विसरले नाहीत। यावेळी प्रमोद रायमुळकर सर यांनी हिंदी चित्रपटातील एक सुंदर असे गाणे रोते हुए आते हैं सब, हसता हुआ जो जाएगा हे गाणे म्हणून उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली। माजी आमदार आदरणीय संजीव रायमुळकर सर व शिक्षण विभाग पंचायत समिती यांच्याकडून सुद्धा या महिला या ठिकाणी बक्षीस आलेले आहे। जयश्री कीर्तिकुमार वानखेडे व वानखेडे सर या ठिकाणी बक्षीस स्वीकारत आहेत। या ठिकाणी बालिका दिन विद्यार्थी बाल वैज्ञानिक म्हणून आलेल्या रायमुळकर सर यांनी सुद्धा 1000 रुपयांचं बक्षीस या विज्ञान प्रदर्शनाच्या निमित्तानं केलेला आहे। आताच आपण आदरणीय लाड सरांचाही सत्कार घेतलेला आहे। मी आदरणीय डॉक्टर संजय रायमुळकर साहेब आणि आदरणीय विशाल भाऊ आपणास विनंती करतो की त्यांनी आदरणीय गारोळे सरांचा सत्कार करावा। सहभाग या कार्यक्रमाच्या उत्कृष्ट नियोजनासाठी आहे, परंतु आपण यानंतर माननीय
यानंतर माननीय बी दळवी सर, कोषाध्यक्ष मेहकर तालुका विज्ञान शिक्षक संघटना यांचं स्वागत या ठिकाणी नवकर सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. बाई फुले यांच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या आपल्या टाटा नगरीमध्ये आपणा सर्वांचं मी पंचायत समितीच्या वतीनं तसेच भारतीय ज्ञानपीठ व विज्ञान संघटना यांच्या संयुक्त विद्यमानं मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आपल्या भारतीय ज्ञानपीठचे आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष तथा सचिव आमचे मित्र काबराजी यांच्यासाठी मी 2 ओळी समर्पित करतो. हँडसम इज हू हँडसम डूज. मित्र, खरे सुंदर तेच असतात ज्यांचं कर्तृत्व सुंदर असते. मंचकावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमचे बंधू माजी आमदार डॉक्टर संजयजी रायमुलकर यांच्यासाठी मी 2 ओळी समर्पित करतो. तमन्नाओं की दुनिया हर कोई बसाता है, तमन्नाओं की दुनिया हर कोई बसाता है, मगर पाता वही है जो तकदीर लाता है, जो तकदीर लाता है. मित्र, आपल्या कार्यक्रमाला खूप वेळ झालेला आहे आणि मी सर्व बालवैज्ञानिकांना या ठिकाणी जे यशस्वी होतील त्यांचं खूप खूप कौतुक करतो. तसेच जे अयशस्वी होतील त्यांनी सुद्धा अनसक्सेस इज द फर्स्ट स्टेप ऑफ सक्सेस अकॉर्डिंग टू दॅट रूल. मित्र, अपयश ही यशाची पायरी आहे, म्हणून खचून न जाता पुनश्च एक बार दुसऱ्या प्रदर्शनीमध्ये आपण भाग घ्यावा आणि जीवनामध्ये अकॉर्डिंग टू नेपोलियन बोनापार्ट इम्पॉसिबल थिंग इज नथिंग इन द वर्ल्ड. म्हणून जीवनामध्ये खचून न जाता आपण पुनश्च एक बार स्पर्धेमध्ये भाग घ्यावा. आमदार महोदयांना जायचं असल्यामुळं मी कार्यक्रम अतिशय आटोपता घेणार आहोत. मी गाण्याच्या 2 ओळी समर्पित करणार आहे. जिंदगी तो बेवफा है, एक दिन ठुकराएगी, मौत महबूबा अपनी साथ लेकर जाएगी, मर के जीने की अदा जो दुनिया को सिखलाएगी, रोते हुए आते हैं सब, हंसता हुआ जो जाएगा, वो मुकद्दर का सिकंदर जाने मन कहलाएगा, रोते हुए आते हैं सब, हंसता हुआ जो जाएगा. मित्रों, मी पुन्हा एक बार आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा.